मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आता निरूपाला म्हणते की जसा माझ्या सत्याचा अपमान केला होता ना तू निरूपा, तसा या तुझ्या पंकजचा पण करायचास. तेव्हा निरूपा म्हणते पण आता कशा पायी सासूबाई, अहो नथ तर सापडली आहे ना. तेव्हा आजी म्हणते पण आता नथ मिळाली ना म्हणून तू याचा जरा समाचार घे. तेव्हा आता उगीच आजीसमोर अजून वाद नको म्हणून निरूपा आता शांतपणे म्हणते काय रे पंकज, मी तुला विचारलं होतं ना तेव्हा तू नाही का म्हणालास, तू सांगायचं होतंस ना की नथ माझ्याकडे आहे म्हणून. मग आता पंकज शांतपणे म्हणतो समजलं मम्मा, पण आता पुरे, असं म्हणून तो हळूच म्हणतो की देविकाला जर समजलं तर माझी वाट लागेल. तेव्हा आजी रागातच म्हणते अगं तू विचार ना याला, तू सत्यावर आळ घेत होतीस तेव्हा याने का नाही सांगितलं की ती नथ याच्याचकडे आहे म्हणून. तेव्हा निरूपा म्हणते हो तेच विचारतीये मी, का नाही सांगितलं तू, असं पंकजला उगीच ती सर्वांसमोर जा विचारते. त्यावेळी रिया सुद्धा तेथेच असते आणि म्हणते एक मिनिट पंकज दादा, एक्झॅक्टली मला सुद्धा हेच विचारायचंय, म्हणजे ही नथ तू त्या मॉमच्या पर्समधून काढून घेतलीस, शी आर सो डिसअपॉइंटिंग, असं म्हणून आता ती लगेचच त्याला बोलते. मग आता ती म्हणते म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तू मॉमला फसवला आहेस, बरोबर ना. आणि यु नो हॉट गाईज, मला वाटलंच होतं की सत्यदादा असं कधीच करणार नाही, कारण सत्यदादा ना प्रामाणिक आहे कामाच्या बाबतीत, तो असा बाहेर फिरतो वगैरे, परंतु त्याच्या मनात असं चोरी वगैरे करण्याचा काही उद्देश नसतो. आणि सत्यदादा तर अशी चोरी करूच शकत नाही असं ती कॉन्फिडेंटली सांगते. मग निरूपा रागातच तिच्याकडे पंकज दादा असं काही करेल असं मला वाटलंच नव्हतं, तो तर माझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे, सो डिसअपॉइंटिंग, असं म्हणून ती पंकजलाच खूप बोलते. तेव्हा सुधाकरराव विचारतात काय रे पंकज, का केलं असं तू. मग आता अरे तुझ्याशी बोलतोय मी, तुला कळत नाही का, असं सुधाकरराव चिडून म्हणतात. तरीही पंकजची बोलती मात्र बंद असते आणि मग ते पुन्हा म्हणतात तुझ्यामुळे ना नेहमी सत्यजितला हे असं बोलणं खावं लागतं, अरे मलाच कळत नाही तू का करतोस असं. तेवढ्यातच तेथे देविका सुद्धा येते. मग आता सुधाकरराव म्हणतात बघितलंस का निरूपा, तेव्हा मी तुला म्हणत होतो की घाई करू नकोस कोणत्या गोष्टीची, अजिबात घाई करू नकोस, पण तू ऐकते कुठे ना. आता झालं, पडलीस ना तोंड घशी तू. अगं काही माहीत नसताना सत्यजितवर तू आरोप करतेस, तुला काही वाटतं की नाही, असं म्हणून सुधाकरराव हे निरूपाची खरडपट्टी काढतात. तेव्हा निरूपा एकदम गप्प बसते. मग आता पुढे ते म्हणतात अगं एक आई म्हणून सत्यजितला तू प्रेम तर दिलंच नाही, तसंच आई म्हणून या पंकजला तुझ्या लाडक्या बबड्याला तू शिस्त सुद्धा लावली नाहीस आणि म्हणूनच तो असले धंदे करतोय. तेव्हा देविका नुसतीच बघत राहते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात काय रे पंकज, तुला लाज वगैरे वाटत नाही का अजिबात, अरे एकदा नाही दोनदा नाही पण किती वेळा तू तेच 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 करणार आहेस, अरे सांग की जरा, असं म्हणून ते भडकतात. मग आता रिया लगेचच म्हणते ओ माय गॉड, म्हणजे या अगोदर सुद्धा याने असंच केलंय, पण नाही नाही हा, म्हणजे माझं कपाट ना आता लॉक करून ठेवलं पाहिजे, असं रिया म्हणते, कारण हे ना खूप डेंजरस आहे हा. तेवढ्यातच देविका म्हणते एक मिनिट. मग आता ती म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्या नवऱ्याला का बोलताय, तो का करेल असं, आणि खरंच तो खूप मोठ्या पोस्टवर सुद्धा कामाला आहे आणि त्याची खूप चांगली सॅलरी सुद्धा आहे, कारण एकदा का कोणी चूक जर केली ना सारखं सारखं त्याला असं दोषी ठरवायचं नसतं. आणि तुम्हाला फायनली सांगते मी पंकजबद्दल काही ऐकून नाही घेणार हा, त्याला खूप टेन्शन्स असतात, खूप कामं सुद्धा असतात आणि तुम्ही तर सगळे मिळून अगदी त्याला बोलतात. मग आता रिया स्पष्टपणे म्हणते देविका तुला कळत नाहीये का गं, त्याच्याकडे मॉमची नथ सापडली आहे, तरीही तू अशी डोळे झाकून का बसली आहेस, मला तर कळतच नाहीये. तेव्हा देविका म्हणते अगं सापडली असेल ना कुठेतरी पडलेली त्याला, आणि गडबडीत विसरलं असेल द्यायची, मग काय त्यात एवढं, असं म्हणून ती सुधाकररावांना देखील जाब विचारते. सगळेजण देविकामुळे आता गप्प झालेले असतात. मग पंकज बाजू सावरण्यासाठी म्हणून पुढे येतो आणि म्हणतो देविका असू दे ना, राहू दे ना, तू चल बरं आतमध्ये चल, असं तो आता म्हणतो. त्याला वाटतं की हा विषय इथे संपवायला हवा. तर ही देविका ना घर अगदी डोक्यावरच घेईन. तेव्हा ती म्हणते गप्प बस रे तू, अरे हे सगळे काय म्हणून बोलतायत रे तुला पंकज. मग पंकजची आता अगदी दातखिळीच बसलेली असते, तो पुढे काही बोलतच नसतो. तेव्हा देविका म्हणते बाबा अहो तुम्ही सुद्धा, अहो पंकज तर तुमच्या अगदी लायक मुलगा आहे या घरात आणि तुम्ही सरळ सरळ त्याच्यावर आरोप करताय, पण आई तुम्ही सुद्धा तरी ठामपणे सगळं सांगायचं होतं ना. तेव्हा पंकज म्हणतो देविका प्लीज,
आता संपव ना हा विषय. अगं झालं ते झालं, नको ना एवढा विषय वाढवू. आता पंकज म्हणतो कारण त्याला माहीत असतं आता जर या आजीने तोंड उघडलं तर खूप मोठा घोळ होणार आणि माझं सत्य उघडकीस पडणार आणि देविका सुद्धा माझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तिला माझ्याबद्दलचं सत्य समजून ती मला सोडून जाणार. आता इथले हिशोब ना इथेच पूर्ण करायचे असं आता देविका स्पष्टपणे म्हणते. तेव्हा आता सगळ्यांनाच धक्का बसतो कारण देविकापर्यंत सत्य गेल्यानंतर पुढे काय होईल याची भीती आता लगेचच निरूपाला वाटू लागते. मग आजी म्हणते पंकज अरे करायचे आहेत ना तिला हिशोब पूर्ण, मग करू देत की. आणि आता तर तुझ्या बायकोला ना कळूच दे नक्की काय आहे ते. तेव्हा आता लगेचच देविका भास्कन पुढे येते आणि म्हणते आजी हे पहा तुम्ही उगीच पंकजवर आरोप करू नका. मग त्यावेळी आता आजी हाताचा इशारा करून लगेचच देविकाला गप्प करतात आणि म्हणतात तोंड बंद ठेव. आणि असं म्हणून त्या पंकजलाही विचारतात काय रे तू सांगतोस का मी सांगू आता. पंकज पूर्णपणे घाबरलेला असतो आणि म्हणतो आजी अगं कशाला उगीच हा विषय वाढवतेस. मग आता देविका म्हणते ठीक आहे ना पंकज, अरे पडती बाजू घेण्याची ना खरंच काही गरज नाही आहे कारण आपली बाजू स्ट्रॉंग आहे ना, आपण पडती बाजू अजिबात घ्यायची नाही. तेव्हा पंकज आता घाबरतो की या विषयाचा तुकडा पाडल्याशिवाय ही देविका आता गप्प बसणार नाही आणि मग जर का आजीने सत्य सांगितलं तर माझं काही खरं नाही या विचाराने तो अजूनच टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात ए देविका ही काय म्हणतीये ते तरी जरा ऐकून घे. तरीही देविका ऐकत नाही. ती म्हणते कसं आहे ना बाबा या घरात सर्वात जास्त शिक्षण कोणी घेतलंय तर पंकजने आणि या घरात सर्वात जास्त सॅलरी कोणाला आहे तर माझ्या पंकजला. त्यामुळे त्याचा असा अपमान झालेला मी अजिबात सहन करणार नाही. तेवढ्यातच मीरा आता तेथे दरवाजात येऊन उभी राहते तर या सगळ्यांची आता भांडणं मात्र सुरू असतात. त्याच वेळी आता देविका ही पंकजची बाजू घेऊन सगळ्यांना तडातडा बोलत असते. पंकजचं लक्ष मीराकडे जातं आणि त्याला हादराज बसतो आणि म्हणतो ही बया आली अचानक कशी काय आली आणि आता जर हिने तोंड उघडलं तर काही खरं नाही. या भीतीनेच त्याचा पुन्हा एकदा थरकाप उडतो. त्यानंतर आता आजीचं लक्ष मागे जातं. तेव्हा आता आजी म्हणते की मीरा तू आलीस अगं अचानक कशी आलीस सत्याला सोडून. तेव्हा मीरा म्हणते हो यांची कपडे घेऊन जायची होती आणि काहीतरी खायला बनवायचं होतं मग म्हटलं की यावं पटकन घरी जाऊन. तेव्हा आजी म्हणते बरं ठीक आहे तू त्याच्या कपड्यांचं बघ काय असेल ते, तोपर्यंत ना मी खायला बनवते माझ्या सत्यासाठी काहीतरी. आता पंकजचा हिशोब पूर्ण करायचा आजीचा तसाच राहतो. तेव्हा त्या रागात म्हणतात तुला ना आता नंतर बघते हा मी, थांब जरा तू. त्यावेळी आता पंकज मोकळा श्वास घेतो की बरं झालं या देविकासमोर सत्य तरी उघडकीस आलं नाही आणि म्हणूनच तो देविकाला म्हणतो देविका चल बेबी असं म्हणून तो रूममध्ये तिला घेऊन जातो. निरूपा आता रागातच त्याच्याकडे बघत असते कारण तिला माहीत असतं या भामट्यामुळेच ना मला कायमच अशी मान खाली घालावी लागतीये. मीच कायम त्याला बबड्या 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 असं करत राहिले आणि मग माझ्या चंगलट ते आले, नेहमी त्याच्या चुका झाकत राहिले आणि म्हणूनच आज हे दिवस आले आहेत माझ्यावर. या पंकजमुळे ना नेहमी मान खाली घालावी लागते मला असं आता निरूपाला कुठे ना कुठे मनातून वाटत असतं आणि तेच तिला खूप गिल्टी फील होत असतं. त्यानंतर आता रियासुद्धा तोंड वाकडं करते कारण आता तिला माहीत असतं हा पंकज ना दिसतो तसा नाही आहे, साधा भोळा खूप भामटा आहे. सुधाकर रावांना सुद्धा वाईट वाटतं कारण पंकजचं खरं रूप आता त्यांना समजलेलं असतं. त्यानंतर इकडे मीरा ही आपल्या रूममध्ये येते पण सत्या तेथे नसल्यामुळे तिला वाईट वाटत असतं. तेव्हा ती त्याची कपडे आपल्या पर्समध्ये घेते खरं परंतु तिला सत्याची आठवण काही मनातून जात नसते. तिला थोडा वेळसुद्धा सत्यापासून असं दूर राहावंसं वाटत नसतं. मग आता ती म्हणते तुमच्याशिवाय ना जगण्याला अर्थ नाही, तुमच्याशिवाय मी कोणीच नाही अहो आणि हे तुम्हाला कधी कळणार ना काय माहीत असं म्हणून सत्याबद्दलचं प्रेम ती आता मनातून व्यक्त करत असते आणि सत्याच्याच आठवणीमध्ये अगदी हरवून जाते. दुसरीकडे देविका अजूनही हुज्जत घालत असते आणि म्हणते काय पंकज हा काही तमाशा सुरू आहे रे, मला हे नाही आवडत. मला ना स्वाभिमान आवडतो, स्वकष्टाने कमावलेलं आवडतं. तुला कळतं की नाही रे, मला नाही आवडत हे असलं काही तुझ्यावर कोणी आरोप केलेले. तू माझा नवरा आहेस ना, काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही माझा तुला. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो बेबी समजून घे ना गं जरा. त्याचवेळी आता ती म्हणते काय बेबी बेबी चालले, ते बेबी बेबी करणं ना अगोदर बंद कर. मग त्यानंतर तो म्हणतो काय करायचं बेबी, तुला समजलं असेल ना की
की हे बघ आजी आणि बाबा नेहमी सत्याची बाजू घेतात, पण तू स्ट्रॉंगली आज माझी बाजू घेतलीस. पण तू आहे ना माझ्याबरोबर, मग मला दुसरं काही नको, कारण तू आहेस ना, मग जगातील कोणतीच शक्ती मला हरवू शकत नाही. असं तो आता अगदी गोड गोड बोलून तिला इम्प्रेस करत असतो. तेव्हा देविकासुद्धा त्याच्या बोलण्याला लगेचच भाळते आणि त्याच्याकडे पाहून स्माईल देते. त्यानंतर ती त्याला मिठी मारते आणि म्हणते, बेबी आय लव्ह यू. तेव्हा तो सुद्धा आता आय लव्ह यू टू असं देविकाला म्हणतो. आणि त्याचबरोबर देविका म्हणते, बेबी तू असं मनात काही ठेवत जाऊ नकोस हा. तेव्हा तो म्हणतो, नाही ठेवणार मी काही मनात. आणि मग म्हणतो, थँक गॉड आता सुटलो एकदाचं या लफड्यातनं. असं म्हणून तो आता देविकाला मिठीत घेतो खरं, परंतु पुन्हा एकदा तिला फसवतो. तर देविका सुद्धा अगदी मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवते. इकडे आता आजीने जेवण वगैरे सुद्धा बनवलेलं असतं आणि ती सत्यासाठीचा डबा भरू लागते. त्याचवेळी आता लगेचच तेथे मीरा येते आणि विचारते, आजी मगाशी मी आले होते तेव्हा काय गडबड सुरू होती हो. त्याचवेळी आता आजी म्हणते, अगं त्या नथीचं प्रकरण सुरू होतं, तुला माहिती आहे ना त्या नथीबद्दल. मग आता मीरा विचारते, काय झालं नक्की. तेव्हा आपल्याला जसं वाटत होतं ना तसंच झालंय अगं, तुला माहिती आहे. तेव्हा काय झालं असं मीरा विचारते. आजी म्हणते, अगं ती नथ ना त्या पंख्यानेच पळवली होती. तेव्हा मीराला आता धक्काच बसतो आणि ती तोंडाला हात लावत आश्चर्याने विचारते, काय म्हणताय काय आजी. तेव्हा आजी म्हणते, हो अगं त्या भामट्यानेच घेतली होती. निरूपानं उगीच सत्यावर आळ घेत असते. अगं मगाशी तू आली ना, नाहीतर त्या पंख्याला असा सरळ केला असता ना की विचारू नको. पण जाऊ दे, आपले सत्याची गडबड सुरू आहे ना आणि तू त्याच्यावरच फोकस कर आता. मीरा म्हणते, हो आजी चालेल. मग आता पुढे मीरा म्हणते, आजी काहीतरी झालं ना तरीही मला कळवा आणि अजिबात विषय वाढवू नका हा. तेव्हा आजी म्हणते, नाही ग वाढवणार बाळा, आता मला काय करायचे जाऊ दे, पण तू सत्याची काळजी घे आणि तिकडेच जा आपली. तेव्हा ठीक आहे असं आता मीरा म्हणते आणि सत्यासाठीचा डबा कपडे वगैरे घेऊन सत्याकडे जायला निघते. इकडे सत्या अजूनही आपला सायकल चालवतच असतो. मग मीरा तेथे येताच सत्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो. मग आता मीरा पर्समधून शर्ट बाहेर काढते. तेव्हा सत्या म्हणतो, थांबा. असं म्हणून तो अगोदर गळ्यात असणारा हार बाहेर काढतो आणि हळूहळू शर्टचे एका हाताने बटन सुद्धा काढतो. त्यानंतर मीरा आता त्याच्याकडे तो शर्ट देते आणि लगेच सत्या कसं बसं ते आपलं शर्ट चेंज करतो. तेव्हा त्याला कुठे आता जरा बरं वाटतं, कारण तो दुसरा शर्ट असतो ना तो घामाने पूर्णपणे खराब झालेला असतो. त्यानंतर मीरा विचारते, शर्टची सगळी बटणं व्यवस्थित लावली आहेत ना हो. तेव्हा तो म्हणतो, हो. मग आता मीरा म्हणते की आता तुम्हाला कसं छान वाटत असेल ना जरा. सत्या म्हणतो, हो. मग मीरा म्हणते, आजीने ना चपातीचा खूप छान असा रोल करून दिलाय, मी घेऊन येते हा तुमच्यासाठी. त्यानंतर मीरा बाहेर जाते आणि तो चपातीचा रोल पुन्हा एकदा आतमध्ये रिंगणात घेऊन येते. तेव्हा आता सत्याला ती एक एक करून घास खाऊ घालते आणि मग त्यानंतर सत्याला आता जरा बरं वाटतं. सगळेजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात की सत्या किती प्रयत्न करतोय सायकल चालवण्याचे. त्याचबरोबर त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत आहे आणि अगदी त्याला खंबीरपणे सुद्धा साथ देतीये. त्यामुळे त्या दोघांचेही हे जास्तीचे प्रयत्न पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर काही वेळाने आता सत्याचं खाऊन होतं आणि मग तो म्हणतो, माझं पोटसुद्धा भरलंय. मीरा म्हणते, ठीक आहे. मग आता सत्य अगदी जोमानेच ती सायकल चालवू लागतो. तर आता मीरा ही लगेचच रिंगणाबाहेर जाते आणि तेथे एका खुर्चीवर बसते. सगळेजण आता शांत झालेले असतात, सत्याचं पोट देखील भरलेलं असतं. मग त्यानंतर त्याचं लक्ष मीराकडे जातं. तर मीरा तिथे डुलक्या खातच बसलेली असते, कारण तिलाही अगोदरच्या रात्रभर झोप नसते सत्याच्या काळजीने आणि मग आत्ता तिचा सारखा डोळा लागत असतो. त्याला असं शांत झोपलेलं पाहताना सत्याला खूपच आनंद होतो आणि तो तिलाच सतत सतत आपला आठवत राहतो. आता सत्याचं पोट देखील भरलेलं असतं, त्यामुळे काही वेळाने असं त्यालासुद्धा अगदी आळस आल्यासारखं होतं आणि तो सुद्धा जांभया देऊ लागतो, कारण त्यालाही झोपच येत असते. पण तो आता मीराकडे पाहतो आणि पुन्हा एकदा आपले डोळे उघडतो आणि सायकल चालवू लागतो. आता त्याला सायकलवरच अशी झोप येत असल्यामुळे काहीही सुचत नसतं. त्यानंतर तो देवाच्या अगोदर पाया पडतो आणि म्हणतो की देवा माझ्याकडे लक्ष ठेव, मला झोप नाही येऊ देत. आणि मग त्यानंतर
तो असं स्वतःच्या तोंडात देखील मारून घेत असतो, कारण त्याला 2-3 दिवस होतात तरीही झोपच नसते आणि त्यामुळे सारखी डोळ्यावरती गुंगी येत असते. आता तेथे कुणी सांगायला सुद्धा नसतं की झोपू नको म्हणून, कारण सगळ्यांचाच आता डोळ्या लागलेला असतो. काही वेळाने आता मीरा अचानक उठते आणि समोर पाहते तर सत्याला आता झोप येत असते हे तिला समजतं आणि म्हणूनच ती अगदी पटकन उठते आणि म्हणते, अहो सत्याला अजिबात सायकलसुद्धा चालवता येत नसते. ते पाहून मीरा पटकनच आता रिंगणात जाते आणि पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या तोंडावर असं पाणी मारते. तेव्हा कुठे जाऊन जरा सत्याला बरं वाटतं आणि मग सत्या लगेचच डोळे उघडतो आणि मीराकडे बघतो व तिच्याकडून पाण्याची बॉटल घेतो. आता त्याला झोप न यावी म्हणून मीरा सततच त्याच्याबरोबर गप्पा मारू लागते, त्याच्याबरोबर बोलू लागते. मग आता मीरा ही त्याच्याबरोबर गप्पा मारत असताना सत्याला बरं वाटतं आणि त्याच्या तोंडावर पाणी मारल्यामुळे त्याची झोपसुद्धा आता उडून जाते. मग तो म्हणतो, तू जा तिथे, मी अगदी रिलॅक्स आहे. तेव्हा ती म्हणते, थांबा हो थोडा वेळ. तरीही सत्य ऐकत नसतो. तो मीराला म्हणत असतो की तू आराम कर. मीरा पण हट्ट करते आणि म्हणते, नाही मी इथेच थांबणार. त्यानंतर ती रात्र आता कशीबशी सरते. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे निरूपा ही किचनमध्ये असते. मीरा नसल्यामुळे किचनचा ताबा आता फायनली तिच्याकडेच असतो. मग आता ती चहा ठेवते आणि लगेचच पाणी पिऊ लागते. तेव्हा पंकज तेथे येतो आणि म्हणतो, मम्मा. तेव्हा निरूपा आता दचकते, घाबरते आणि त्याच्या अंगावर ना ग्लासच फेकून मारते. म्हणते की परत असं ओरडलं ना मग बघतच राहा. तो म्हणतो, नाही ग मम्मा नाही. त्यानंतर आता निरूपा ही म्हणते, अरे काय चाललंय तुझं? तो म्हणतो, सॉरी ना मम्मा, अशी चूक नाही होणार माझ्याकडनं पुन्हा. तेव्हा निरूपा म्हणते, कसं आहे ना, ही चूक ना खरं तर तुझी नाही आहे, हे सगळं ना त्या पनवतीमुळे होतंय. त्या सत्यामुळे या दोघांकडनं मायलेकांकडनं मला सगळं काही ऐकावं लागतंय. असं म्हणून निरूपा आता खूपच भडकते आणि कुठल्या मुहूर्तावर जन्माला आला होता ना काय माहीत, पण त्या सत्याला ना मी अशी सोडणारच नाहीये. निरूपा त्याचा बदला घेण्याच्या हेतूने म्हणत असते. त्यानंतर आता सत्याच्या बाबतीत करायचं काय हा प्रश्न निरूपाला पडतो आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं करायचं आहे काय. तेव्हा ती विक्रांतला लगेचच कॉल करते. तेव्हा विक्रांत आता म्हणतो, बोला निरूपा मॅडम बोला. त्याचवेळी ती म्हणते, व्याही बुवा, अहो तुम्हाला तर माहीतच असेल ना की त्या सत्याने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर असा ढीगभर तो पैसेसुद्धा कमावणार आहे जर स्पर्धेमध्ये जिंकला तर. आणि त्या मीराच्या अंगावर तो सोनंसुद्धा घालणार आहे त्या सगळ्या पैशांचं. आणि आता कसं आहे ना, गाडी पुन्हा आली आहे त्यामुळे तो त्याचा धंदासुद्धा जोरात चालला आहे. त्याच्या मित्राला त्याने गाडी चालवायला दिली आहे वाटतं आणि तो गेला आहे तिकडे त्या स्पर्धेमध्ये, असं निरूपा सांगत असते सत्याबद्दल सगळं काही. आता विक्रांत म्हणतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तेव्हा निरूपा म्हणते, अहो समजा कसं तो सत्या जिंकला तर त्याला आता माज येणार आणि त्याला माज आला म्हणजे मीराचं वजन वाढणार ना या घरातलं. आणि मीराचं वजन वाढलं, तिचं पारडं जड झालं आणि एकदा का मीराचं पारडं जड झालं मग काय सगळेजण तिच्या डोसक्यावर नाचणार. आणि म्हातारीचं तर काही विचारूच नका. म्हातारी कशी आहे माहिती आहे ना, मीराच्या बाजूने बोलते, तिचं सगळं ऐकते, तिला सपोर्ट करते. म्हटल्यानंतर म्हातारी आता लगेचच मीराला सोफ्यावर बसवणार आणि आम्हा सगळ्यांना कामाला लावणार. तुमच्या रियाला जर कामाला लावलं तर करायचं काय? तेव्हा विक्रांत म्हणतो, एक मिनिट, कोणत्या प्रोग्रामबद्दल बोलताय तुम्ही? मला नाही कळत. आणि नक्की काय बोलताय? नाही कळत ना मला, सांगा डिटेलमध्ये जरा. तेव्हा निरूपा म्हणते, अहो 5 दिवस सायकल चालवायची आहे, ते सुद्धा दिवस रात्र त्या गणेश चौकामध्ये तिकडेच गेला आहे तो. तेव्हा पंकज आता धक्क्यानेच निरूपाकडे बघतो, कारण 5 दिवस सत्यात सायकल खरंच चालवेल का हा प्रश्न त्याला पडतो. आणि मग त्यानंतर निरूपा म्हणते, आता या 5 दिवसामधले 2 दिवस तर झाले आहेत, आता बघा बाबा काय करायचं ते तुमचं तुम्ही करा आणि बघा. तेव्हा आता विक्रांत ठरवतो की हे पहा, असं काही होणारच नाही निरूपा मॅडम, कारण कसं आहे ना, सत्या त्या सायकलच्या स्पर्धेत जिंकणारच नाही आणि त्या मीराचं स्वप्न तो अजिबात पूर्ण सुद्धा करणार नाही. मी तुम्हाला 100% खात्रीने लिहून देतोय. आता काहीही झालं तरी तो तोंडावर पडणार म्हणजे पडणार आणि त्याला कसं पाडायचं ना हे मीच माझा बघतो, असं म्हणून आता विक्रांत सत्याविरोधात प्लॅन करतो. तेव्हा निरूपा म्हणते, ठेवते हा फोन, ठेवते आता.
तर आता निरूपाच्या डोळ्यामध्ये सत्याविषयीच्या रागाची आग मात्र दिसत असते. पंकज तिच्याकडे बघतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा म्हणते, हो एकटेच काय सायकल चालवताय, तुम्ही मला सुद्धा घ्या की सायकलवर बसून. मग आता सत्या म्हणतो, ठीक आहे तू या चालत्या सायकलवर चल, मग मी तुला मारतो की राऊंड. मग त्यानंतर मीरा म्हणते, हो तुम्ही बघा ना, ते सगळे आयोजक झोपले आहेत, आपण बाहेर जाऊ आणि राऊंड मारू, चालेल का? त्यावेळी सत्या म्हणतो की असं कसं बाहेर जाणार ग आपण. तेव्हा मीरा म्हणते, हो सत्यादादा आहात तुम्ही. आणि सत्यादादाचा शब्द म्हणजे विषय तर एंड. अहो एवढं मोठं नाव आणि बायकोची एवढी छोटी इच्छा पूर्ण नाही करणार का? मग आता सत्या म्हणतो की ठीक आहे बाकीच्यांचं जाऊ दे, पण बायकोची इच्छा म्हणजे माझ्या धूमकेतूची इच्छा मी पूर्ण करणारच. आणि ते दोघेही सरळ आता रिंगण सोडून त्या रस्त्याने जायला निघतात आणि सांगलीच्या रस्त्यावरून दोघेही अगदी जोडीने फिरतात. त्यानंतर मीरा पुढे म्हणते, हो खूप मोठं दगड आहे. सत्याचं लक्ष मीराकडेच असतं तर मीरा घाबरते. सत्याची सायकलच जाऊन आता त्या दगडावर आदळते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.